समर्थांच्या अनेक लीलांपैकी अन्नपूर्णा सिद्धी ही कथा अत्यंत प्रसिद्ध आहे। ही कथा स्वामींच्या अफाट शक्तीची आणि भक्तांवरील प्रेमाची साक्ष देते। ही घटना नेमकी कशी घडली? एकदा अक्कलकोटमध्ये एका श्रीमंत भक्ताने स्वामींच्या नैवेद्यासाठी आणि काही मोजक्या लोकांसाठी भोजनाचा बेत आखला होता। पण स्वामींच्या दर्शनासाठी अचानक हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले। पाहता पाहता ही संख्या इतकी वाढली की जेवण बनवणाऱ्या स्वयंपाक्यांचे हात पाय गळू लागले। कारण जेवण फक्त 100 ते 200 लोकांसाठी बनवले होते, पण समोर हजारो, काही उल्लेखानुसार 5 ते 6 हजार लोक जेवणाची वाट पाहत उभे होतो। ज्या भक्ताने हा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो घाबरून स्वामींकडे गेला। त्याला वाटले की आता लोकांचा अपमान होईल आणि स्वामींची बदनामी होईल। त्याने स्वामींच्या चरणी धाव घेतली आणि आपली अडचण सांगितली। स्वामींची आज्ञा, वस्त्र झाकून वाढा। स्वामी समर्थ शांतपणे हसले। त्यांनी त्या भक्ताला अजिबात न घाबरता पुढील सूचना केल्या। स्वामींनी सांगितले की जेवणाच्या सर्व भांड्यांवर, जसे की पिठलं, भात, पुरण, स्वच्छ पांढरे वस्त्र, कापड झाकून ठेस शुरू। वाढणाऱ्यांना सक्त ताकीद दिली की जेवण वाढताना कापड उचलायचे नाही, फक्त कापडाच्या खालून पळीने पदार्थ काढून वाढायचे। वाढताना सतस्वामी समर्थ नामाचा जप करायचा। स्वामींच्या आज्ञेनुसार वाढायला सुरुवात झाली। आश्चर्य म्हणजे ताटामागून ताटं वाढली जाऊ लागली। लोक पोटभर जेवू लागले, पण त्या छोट्या भांड्यातील अन्न संपत नव्हते। जेवढे लोक येत गेले तेवढ्या सर्वांना पुरेल इतके अन्न त्यातून निघत राहिले। अखेर उपस्थित असलेले सर्व हजारो लोक तृप्त झाले, तरीही भांड्यातील अन्न शिल्लकच होते। जेव्हा लोकांचे जेवण झाले आणि सर्वजण निघून गेले, तेव्हा स्वामींच्या सांगण्यावरून ती वस्त्रे हटवण्यात आली। तेव्हा सर्वांना दिसले की भांड्यातले अन्न अजूनही तसेच होते। यावरून स्वामींनी हे सिद्ध केले की जिथे पूर्ण श्रद्धा असते आणि जिथे स्वामींची कृपा असते, तिथे कधीही कशाचीही उणीव भासत नाही।